रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत प्रॉपर्टी DN साबळे आपला मुक्काम पोस्ट ठाणे. ठाण्यामध्ये वाघबीळ गावामध्ये माधव पलास या नावामध्ये आपण एक 2 BHK प्रॉपर फ्लॅट बघतोय, ज्याचा कार्पेट 727 असणार आहे. आणि ज्यावेळेला हा फ्लॅट आपण बघतोय तर आपण त्या फ्लॅटच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये आत्ता उभे आहोत. आणि तुमच्याच स्टँडिंग बाल्कनीमध्ये जर आपण उभं राहिलो तर तुमचंच असणारं हे माधव पलास याचं क्लब हाऊस दिसतं. मी ज्या ठिकाणी उभे आहे इकडून तुम्हाला स्विमिंग पूल दिसतो. जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर गेलात तर तुम्ही स्विमिंग पूल बघू शकता. स्विमिंग पूलच्या बाजूला हे तुमचं सगळं असणारं क्लब हाऊस आहे. याच्यामध्ये पझल पार्किंग, पोडियम पार्किंग, ओपन पार्किंग, तर आपल्यामध्ये पण पार्किंग सहित फ्लॅट असणार आहे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या ह्या हॉलमध्ये असू, हॉलमधनं जर तुम्ही सरळ आणि समोर जर बघितलं तर हा पूर्णपणे ग्रीन व्ह्यू तुमचा आहे. इथे आपण एक साधारणतः 6व्या-7व्या माळ्यावरती उभे आहोत, त्यामुळे हा फ्लॅट तुम्हाला ओपन व्ह्यू असणार आहे. ते पूर्णपणे हा ग्रीनरीचा पूर्ण व्ह्यू आणि समोर तुमचा डोंगर तुम्हाला दिसतोय, जो खारबाव साईडला असणारा डोंगर आहे. तो डोंगर तुम्हाला तुमच्याच फ्लॅटमधनं दिसतो. अशा पद्धतीचा हिरणंदानी इस्टेटला लागून असणारा हा फ्लॅट आहे. फ्लॅटचा जर तुम्ही कार्पेट बघितला तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 727चा कार्पेट आहे. फ्लॅटची ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करतो, आता आपण फ्लॅटमध्ये एंट्री केली, तुम्हाला हा L शेपचा प्रॉपर हॉल असेल. हॉल तुम्ही बघितला तर त्या साईडला तुमचा हॉल आणि ह्या साईडला तुम्हाला मोठा आणि प्रशस्त असा डायनिंग स्पेस मिळतो. जर तुम्ही सिलिंग बघितलं तर सिलिंग पण खूप चांगलं आणि खूप सुंदर आहे. शूटिंग पावसाळ्यामध्ये चाललेली आहे. मेंटेनन्स साधारणतः 4800 रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. आणि हे तुमचं किचन असेल. किचनची साईज जरी बघितली आपण तर किचनची साईज ही चांगली मोठी. गॅसची पाईपलाईन वगैरे तुमची ह्या बिल्डिंगमध्ये पूर्ण आलेली आहे. त्यानंतर ह्याच तुमच्या किचनमध्ये बाहेर गेला तर इथे पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिलेली आहे. ग्रिलचं काम वगैरे सगळं केलेलं आहे. फ्लॅटमध्ये तशी बघितली तर मोकळी खिडकी, हवा पण जाणवते. आणि जेव्हा आपण किचनमधनं बाहेर येऊ त्यावेळेला तुम्हाला समोर असं असणारं कॉमन वॉशरूम तुमचं असणार आहे, जे तुम्ही बघू शकता मोठं आहे. आणि कॉमन वॉशरूमच्याच ह्या साईडला आपलं एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे. ही जर आपण हा ड्राय बाल्कनीचा स्पेस ओपन केला तर दरवाजा उघडला तर इकडे हवा फ्लॅटमध्ये येते, तो दरवाजा आपटतो. आजूबाजूला जर बघितलं तर तुम्ही शाळा, कॉलेज किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत. शाळा, कॉलेज नाही पण स्कूल, हॉस्पिटल, गार्डन्स ह्या त्या, कारण हिरणंदानीच्या जस्ट बॅक साईडला आहे. आणि ह्याच्याच अपोजिटला हिरणंदानी नॅरोलॅक नावाचं साधारणतः 20-22 एकरचं लँड पार्सल आहे. त्यांनी तो प्रोजेक्ट लॉन्चही केलेला आहे. तिथे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग हिरणंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बनवते. मेट्रो स्टेशनपासून जर विचार आपण केला तर साधारणतः 7 मिनिटाच्या अंतरावरती, आणि ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर 9 किलोमीटरच्या अंतरावरती माधव पलास या नावाचं हे कॉम्प्लेक्स घोडबंदर रोडवरती असणार आहे. इथे तुम्हाला मंदिरासाठी म्हणा किंवा तुम्हाला जर असं वाटतं की इथे काय आपल्याला स्टोरेज करायचे तर बऱ्यापैकी एक मोठा स्पेस दिलेला आहे, चांगला मोठा स्पेस आहे. आणि त्याच्यानंतर जस्ट याच्या अपोजिटला जर आला तर तुम्ही इथे तुम्हाला कॉमन बेडरूम म्हणा किंवा चिल्ड्रन्स बेडरूम म्हणा किंवा तुम्ही गेस्ट बेडरूम म्हणा, तर जर तुम्ही बेडची साईज जरी बघितली तर हा खूप मोठा बेड लावला. आणि ह्या साईडला पण जागा उपलब्ध आहे, ह्या साईडला पण जागा उपलब्ध आहे. आणि मग इथे जर तुमची अलमारी सेट करण्यासाठी, ही नॉर्मल अलमारी आहे पण इथे अलमारीसाठी पण चांगली मोठी जागा ऑलरेडी आहे. तुम्हाला जर इथे अलमारी बनवायची असली तुम्ही इथे अलमारी
बनवू शकता। आणि अशा पद्धतीचा हा तुमचा एक फर्स्ट बेडरूम आहे, पहिला बेडरूम आहे। आणि त्याच्यानंतर आता आपण जातोय दुसऱ्या बेडरूमकडे। तर दुसऱ्या बेडरूमची एंट्री पण कशी आहे की इथे आल्यानंतर आपण तुम्ही इमिडिएटली येऊ शकता। आल्यानंतर ह्या साईडला आला तर तुमचं वॉशरूम बाथरूम तेही चांगलं मोठं आणि प्रशस्त असणार आहे। हे तुम्ही बघू शकता, जॅग्वारची फिटिंग वगैरे याला पण ऑलरेडी लागलेली आहे। पाण्याचा पण ह्या कॉम्प्लेक्समध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। मेंटेनन्स मी सांगितल्याप्रमाणे 4800 रुपयाचा मेंटेनन्स आहे। आणि हा बेडरूम आहे। बेडरूमला ह्या साईडला जर तुम्ही आलात तर तुम्हाला परत ह्या साईडला पण चांगला ग्रीन असा ग्रीनरीचा व्ह्यू तुम्हाला प्रॉपरली मिळू शकतो। हिल व्ह्यू तुम्हाला ह्या साईडला मिळू शकतो। आणि हीच ह्या बेडरूमला पण एवढी मोठी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला मिळते ह्या फ्लॅटमध्ये पण। आणि त्याच्यानंतर मग त्याच्याच हिशोबाने जर हा वॉलड्रॉप पहिल्यांदा इकडे सेट होता पण तो इकडे काढला आहे, त्यांनी साफसफाईचं काम चाललंय म्हणून। आणि हा एवढा मोठा तुम्हाला परत वॉलड्रॉपसाठी मोठी जागा इथं उपलब्ध आहे। फ्लॅटचं कुठेही लिकेज तुम्हाला इथे जाणवत नाही किंवा फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची घटना घडलेली नाही याची पण मी तुम्हाला नक्की शाश्वती देतो। आणि हा फ्लॅट जर आपल्या कोणाला बघायचा असेल तर मला सांगा। हा फ्लॅट साधारणतः मी सांगितल्याप्रमाणे 1,22,00,000 रुपये ह्या मालकांनी याची किंमत ठेवलेली आहे। जर हा फ्लॅट आपल्याला आवडला तर मालक थोडंफार याच्यातले पैसे आपल्याला कमी करायला तयार होतील, पण पहिलं आपल्याला फ्लॅट आवडणं गरजेचं आहे। जर ह्या फ्लॅटमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर मला सांगा, मी याची चावी उपलब्ध करून हा फ्लॅट तुम्हाला मी नक्की दाखवू शकतो। तुर्तास थांबतो। आपण माझे सगळे व्हिडिओ बघताय, मला आनंद वाटतोय। माझ्याकडनं मी परत प्रत्येक व्हिडिओला सांगतोय, तुम्हाला कदाचित बोरिंग वाटत असेल की प्रत्येक व्हिडिओला का सांगतो, पण तरी मला सांगायचं वाटतं की माझं काही चुकतंय ते तुम्ही मला नक्की सांगा, जेणेकरून मला त्याच्यामधनं वेगळं आणि चांगलेपणा काहीतरी देता येईल। म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, माझ्या चुका तुम्ही तुमच्या पदरात घ्या आणि माझ्या चुका मला सांगा, जेणेकरून मी काहीतरी करेल, मला काहीतरी सुधारायचं आहे। म्हणून तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।